नमस्कार मित्रांनो. सो आपली फर्स्ट राईड, फर्स्ट मोटर ब्लॉग व्हिडिओ स्टार्ट होतो इथून. टायटल बघून तुम्हाला लोकांना समजलंच असेल की आम्ही कुठे सगळे जात आहोत. सध्या माझ्यासोबत आहे संकेत, मागे बसलेला आहे. तर आम्ही लोक जात आहोत रायगडला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इथे. हो, सो आता आपण निघालो अंधेरीपासून. संकेतला पिक केलं आहे मी आणि आम्ही आता हां कर तिकडे जाऊन नंतर हे करू आपण. जाम डिस्ट्रॅक्ट करतो साला कुत्रा एक नंबरचा डुक्कर. तर आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला टच होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे चाललो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच जाऊ. आता लागतो सायनला आहे तो. गाडी जरा आरामात चालवावं लागेल. सकाळचा टाईम आहे, सगळे पावसाळ्यासारखे चालवतात गाड्या. काय बोलतो? सेंट्रल की वेस्टर्न? सेंट्रललाच तडपडत असतील, धारावीमध्ये आहेत. धारावीमध्ये? हां, माझ्यासाठी इडली वडा शोधतायत. तुला माहिती आहे ना तुझ्या भावाला केवढा आवडतो इडली वडा. हा माझ्यासाठी पण टेस्टिंगच ही फर्स्ट व्लॉग. ही चांगली झाली तर मी अपलोड करेन, नाही तर मग खिचिक एक्सपेरिमेंटल व्लॉग म्हणून ठेवून घेईल. भाई 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 काय व्ह्यू आहे भाई. प्रकारे आमची सुरुवात चांगली आहे. सुरुवात झालेली आहे. निघालो आता टुवर्ड्स सायन. वायझेड फ्रेंड्स, वायझेड फ्रेंड, वायझेड इज्जत आहे, इज्जत आहे. त्यांना भेटून पुढचा टप्पा रायगड. येस, असं रायगड टप्प्याटप्प्यावरून जाणार आहे आम्ही, एकदाच नाही जाणार आहे. मजा मस्ती मौज मारत. मागे जो रूट सेट केला जातो त्यानेच जायचं का आपल्याला? नाही अरे नाही, काय माहिती नाही मला कुठल्या रूटने काय जात आहेत. आपण फक्त जातोय. आय डोंट नो रात्रीचं तुम्हाला लोकांना कसं दिसत असेल, कारण हा सध्या सगळं एक्सपेरिमेंटल व्लॉग्स आहेत. बेसिकली व्हिडिओ शूट होत आहेत. कसं सांगू की मला सेटिंग्स वगैरे सध्या जास्त माहिती नाहीत. मी एक्सपेरिमेंट्स केलेले नाहीत. जसंच कॅमेरा काढला तसंच सेटअप केला आणि आम्ही निघालो आहे थेट रायगडाला. सो टेस्टिंग पण होऊन जाईल, व्लॉग पण बनून जाईल. बनला तर व्लॉग अपलोड करेन, चांगला बनला तर ऑफकोर्स, नाही तर ऑफकोर्स हा डंपमध्ये जाईल. पण त्या गोष्टी निमित्ताने मला ॲटलिस्ट सगळे अँगल्स वगैरे कळतील, सेटिंग्स वगैरे कळेल की कशा पद्धतीची सेटिंग्स ठेवायची आहे. तर डेफिनेटली जर व्लॉग पुढेपर्यंत चालत राहिला, म्हणजे हा व्लॉग दिसला तुम्हा लोकांना यूट्यूब चॅनलवर किंवा थोडंफार पण माझ्या इन्स्टा वगैरेच्या कुठल्याही पेजवर, तर इट मीन्स मी मॅनेज करून ह्या व्लॉगला अपलोड केलं आहे. मॅनेज करून घ्या थोडंसं. आता भेटू तुम्हाला पुढच्या टप्प्यावर. थांबतो आता जरासा, आम्ही डिस्कस करतो लोकेशनचं, कसं पोचायचं काय पोचायचं, कारण मित्र आमचे नालायक आहेत एक नंबरचे. चला निघू आता. सगळे भेटलो आता आम्ही इथे चेंबूरला. बाबा चैन वैन बंद आहे ना, बघू म्हणतो जरा. वडे घेणार, इडली वडा घेणार माझ्यासाठी बोलला. कुठे घेतलं काय घेतलंच नाही. पण डायरेक्ट चाललो आहे इथे कळंबोळी फाटा. तिथून आपण ह्या लोकांना पिक करणार. काय बोलतात आपला सिद्धू आणि याचं नाव काय, शहाडचा राजा. बाबा कसा मरतोय मागून. जा बाबा जा, केवढी घाई त्याला. तुम्हा लोकांना ती समोरची गाडी लाईट दिसते का? ती एकदम अशी झगमग होते ती. तो आहे आपला अभिषेक हलदनकर. एक नग आहेत तुम्हाला सगळ्यांशी भेटवणार. अपघात झालेला माझा, ह्या गाडीवर पण भाई आपला दिलदार एक नंबर. गाडीचा अख्खा खर्च घेतला त्याने माझ्याकडून. जाम दिलदार आहे, जाम दिलदार. 2000. हा किती 2000 खर्च केल्यात भावांना या बॅगवर. बघताय का बॅग? अरे लागू दे ना, काय फरक पडतो. पाऊस लागतोय असं बोलतोय संकेत, मला तर काय लागला नाही. हा लागला पाऊस. मित्रांनो भावांनो, पाऊस लागलाय. असे 2-3 शिंपडे पडलेत थोबाडावर. हा जरा जॅकेट लावून घेतो. असा ठेवला ना तो असाच राहतो. तर हा झाला आपला क्रूज कंट्रोल. हा एवढ्या मोठ्या गाड्यांना क्रूज कंट्रोल असतात. 10 लाखाच्या 15 लाखाच्या गाड्या, आणि आपली ॲक्टिवा 6G ह्याला क्रूज कंट्रोल. वा, पण मानेल का? मानेल बघायचं तुम्हाला. हे बघा, थांबा, थोडी स्पीड घेतली आहे मी, सोडून दिली. नुसता सुटास सुपरमॅन
ई सुपरमॅन अब तू गया बेटा, अब तू गया देख, तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. वाकडा झालाय सुपरमॅन. थांब इकडे जाऊ द्या सुपर. ओ डोंगर बाप दिसला कसा आपला क्रूज कंट्रोल गाडी आहे का नाही. गाडीला क्रूज कंट्रोल. संकेतची फाटते मागे. गाडीला क्रूज कंट्रोल आहे. टेन्शन वाटतं तेरा भाई आहे ना भाई. बोललो ना मी हे लोक इथे घुसत आहेत. वाटलंच होतं मला. चला आता थोडंसं पेट पूजा करू. खायला थांबू आपण. आलोय आता आपण कुठे आलोय एक मिनटं जरा थांबा. जास्त एक्साइटमेंट झाली जेवण करून. आलोय आपण हायवे किचन. कुठे आलोय रे आपण आता. हा एक ह्याला इडली वडा आहे का. चला खातो पितो मग भेटतो. शेवटी भावाने मला वडा चारलाच. पण गोवा मधला ह्या वड्याचे पैसे हाच देणार संकेत देणार तू देणार आहे. अभिषेक डोसे गँग. चला भेटू नंतर खाऊन पिऊ. आता थांबलेलो थोडा वेळ मागे. पाऊस आलेला म्हणून विनय दुर्वेश वगैरे हे आणि संकू रेनकोट घालत होते. इंदापूर 42 व्ह्यू वाव. आता वातावरण झालं एकदम जबऱ्या वाटतं एकदम जबऱ्या. आता थेट जातो ते म्हणजे कन्याकुमारी नावाची 1592 किलोमीटर. जाऊया कन्याकुमारी. ॲक्टिव्हवर कन्याकुमारीला जाऊया बोलतोय रे. अरे शी वी कॅन फाइंड आउट कन्याकुमारी. जोक ऐकले का तुम्ही याचे. हे पंढरपूर होतं ना. पांडवपूर होता काय. पांडवपूर पांडा लोक राहतात ते इकडं. जोक ऐकले का तुम्ही याचे. अरे पंढरपूर दिसलं रे मला ते. जरा गाडी हळू चालवावी लागेल. पाऊस पडलाय. रोड ओले झाले आहेत. मला पण माहिती नाही कुठे जायचं काय जायचं कसं जायचं. चाललोय ही काय शी अख्खा चिखल उडवला पूर्ण ह्या माणसाने. एकतर त्याच्या गाडीला हे नाही मडगाड नाही काय नाही. हॉर्न देत जावा. आता हे लोक बघत नाही तिकडचे रहिवासी आहेत. त्यांची सवय येते अशाच गाडी चालवणं. आपण नवीन आहे. आपण त्यांना सावध करणं गरजेचं आहे. सांगणं गरजेचं आहे की बाबा मी जातोय. हॉर्न कंपल्सरी ना मेरी. पाऊस पडतो. संकू इंद्रदेव आलंय. फायनली पाऊस दादा. आता आपल्या ओरडत करायची आहे कसं करू. सगळ्या गोष्टींमध्ये कसं काय जमते रे तुम्हाला लोकांना. आता आम्ही कुठे मानगांव कोई तो मानगांव में आए अभी हम लोग. मानगांव जस्ट हम लोग एंटर किए थे. मानगांव का गाँव था वो वहाँ पे सब. हाँ बहुत मस्त रोड था. बहुत अच्छा खींचा हम लोगों ने गाड़ी पीछे. बरं वाटलं जीवाला. असं सुकून आलं. पण हे थोडा हात दुखतो रे. हा हात आहे ना असा दुखतो थोडा. कारण ही काय गिअरवाली गाडी आहे ना. आणि ह्याला नुसतं ॲक्सेलरेटर पकडून ठेवायचं. तरी बरं बाबा की हा थोडा क्रूज कंट्रोलवाला फील देतो आहे. कारण ह्याच्या ब्रेक लाईन्समध्ये आपल्या ॲक्सेलरेटरची जी वायर आहे ना त्याच्यामध्ये हलका पाणी गेलं आहे. तर ती एवढी स्मूथ नाही आहे. तर हा हलका पण केला ना तर हा असा राहतो आहे तिकडे. सो इट्स बेटर की जर तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये जातात ना तर हे थोडं असं ठेवलं तर ती कंटिन्यू जात राहते. पण इट्स रिस्की. सो असं करू नका. तुम्ही नीट वगैरे करून घ्या. कारण आता मला अनुभव आहे गाडी चालवायचा खूप जास्त. मी खूप पहिल्यापासून चालवतो आणि अशा लॉंग रूट्स वगैरे पण आम्ही खूप पहिले केलेले आहेत आणि घाटात वाटात पण चालवलं आहे. तो येतं एवढं ठीक आहे. तुम्ही असलं काही करू नका. ऐसे ॲक्टिव्ह आहे इसको इतना कुछ प्रॉब्लम नहीं होता है. बट स्टिल
कायको लेने का ना रिस्क, हाँ क्यों लेने का, बरोबर की नाही. 2000 की बैग देखो, 2000 की बैग देखो. भाई आया तब से सिर्फ 2000 की बैग फ्लेक्स मार रहा है भाई. भारी वाटते पण बॅग ना, चांगली आहे. सामान वामान भरून पकडायला पण बघा, हँडल भारी आहे त्याचं. आता तुम्हाला लोकांना दिसते का नाही माहिती नाही. आपण पोचलोय मित्रांनो, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. जरा गाडी साईडला जातो आणि तुम्हाला लोकांना सांगले नाही का, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. एंट्री घेतली आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडा राजधानीमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. आतमध्ये मागे गेट होता, आता आम्ही स्ट्रेट आतमध्ये जाणार आहोत. आता इथून 40 मिनिटं किंवा एक तासाच्या आसपास काहीतरी असेल असं येतं का. हे पण फर्स्ट टाईम आलं, तर मला पण जास्त माहिती नाही, पण बघू असं पुढे कसं नाही. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा 7:30. काय चाललंय, काय जाणं पोचून येडेच एक नंबर शूट झालंय बहुतेक, मला असं वाटतं रेकॉर्ड. किती जस्टिस करतोय हा कॅमेरा मला माहिती नाही ह्या गोष्टींना, पण लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट दिस. हे थांबवा ना, फोटो काढले असते रे. हा भाई वसूल आहे. छान चालू आहे. शपथ, पाप लोकेशन भावानो, पाप लोकेशन. आता या अशा सुंदर लोकेशनवर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केल्यानंतर आम्ही पुढे राईड कंटिन्यू केली. आणि राईड कंटिन्यू करताना असे सुंदर व्ह्यूज आम्हा लोकांना दिसत होते ना, की म्हणजे मी काय सांगू, खूपच सुंदर. आणि अशीच राईड कंटिन्यू करत आम्ही पुढे गडापर्यंत पोचलो आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली. महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. चढलो आता जस्ट पडतो. heaven on earth.
आलोय जरा खाय प्यायला, दाखवतो काय खाणार आहे. बाई बाई कुठं चाललोय, कुठं आम्ही जेवायला. बघा लुक, बघा लुक, आई शपथ. हे बघा लिटरली डोंगर उतरतो आम्ही जेवायला चाललोय तिकडे त्या काकांकडे. त्या काकांना दिली ऑर्डर. धुकं बघताय का तुम्ही मागे? हे बघा खाली धुकं बघा. बाई खतरनाक एक्सपिरियन्स आहे गाईज, यायला हवं. हा मित्रांचा प्लॅन आहे की इकडेच बसूया, इकडेच खाऊया. काय लकी माणसं आहेत हे लोक, राहतात बघ. काय लकी माणसं आहेत, ह्यांचे घर बघ कुठे आहेत, कुठे राहतात हे लोक. बघा ह्यांचे घर बघा भाई लोक, म्हणजे लिटरली डोंगराच्या टोकावर राहतात त्यांचे घर. एंड दे आर रनिंग देयर बिजनेसेस हियर, और उनका बिजनेस बहुत अच्छे से चल रहा है. वी आर कॉर्पोरेट मजदूर्स आर फेल. These guys are living their life. My God. Oh गेली वो लड़की. अरे अजून खाली आहे, आम्ही दरीत उतरतो. दरीत उतरतोय ना रे आपण. घरच आहे. हा घाबरलो रे मी. मी घाबरत नाही, तुमचा भाई घाबरत नाही. हा पुढं हे बघ आई शपथ काय. अरे वडिलांच्या वयाचा आहे तो. वडिलांच्या वयाच्या काकांना कार्तिक नावाने हाक मारतो. कोण असणार? आबी किडेखोर. यांचे एवढ्या मस्त आहेत ना, सांगू नाही शकत मी तुम्हाला लोकांना. चालू द्या. काय नालायक पोर आहेत. अरे काका बोल ना पुढे. काकांचं नाव कार्तिक आहे. आमा काय तुझ्या पोराचं आहे का? तुला काय वाटलं? मला वाटलं त्यांच्या मुलाचं नाव आहे कार्तिक. काका सिद्धू तुझी काठी आहे ना, जरा नीट करा. अरे कोणाला लागणार नाही झाल्या, सावध राहायला सांगतो. गोनकेच आहे आपल्या. काय नाही करत. अरे गायचं काय संबंध? मग तू कशाला इकडे येतोस? गाईचा काय जमा, तू इकडे काय येतोस? चल ही मारत होती काय? रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. तुम्हाला चल तिच्या पुढे जा ना, कळेल ती मारत होती की काय. भेटले जेवणाचं. हे बघा पिल्ले बघा, कोंबडे. इज्जत आहे काकांना, इज्जत आहे. अख्खा रायगड चढतात ते. आई परत आली ती गाई मागे. आई शपथ. एक नंबर. आणि इकडे बघा, आणि घर डोंगराच्या मधोमध आहे ना रे घर. डोंगराच्या मधोमध घर आहे. हा एक्सपिरियन्स. गावठी लाईफ ब्रो बोलते, गावठी लाईफ. आई कसं वाटतंय. हे बघा मैफिल बघा आपल्या पोरांची. काय बोलतं पब्लिक? बोले तो तकलीफ. हे साईडला घे. ही भाकरी ठेचा, सॉरी पिठलं ठेचा थोडासा. एक नंबर. एक्सपिरियन्सच वेगळा आहे मित्रांनो. म्हणजे कसं सांगायचं, फर्स्ट टाइम. तुझा फर्स्ट टाइम नाही हा एक्सपिरियन्स? पहिले गेलाय ना तू? पण तेव्हा टेस्ट विसरलो.
म्हणून आज परत ठीक आहे दादा हो राईट कर भाकरी किती लागली सांगा तसं मला ह्याला वाढून गेला भेटतो खाऊन पिऊन तुम्हाला. भातात जाऊन आतमध्ये ह्या जाऊन आतमध्ये काय हायच नाही ते आमचा बाका सुरू आहे. काय पाहिजे तुम्हाला आणखी किंग आहे किंग आपल्यातला. हा ना रे हे बघ भाई आम्हाला एवढा त्रास होतो इथे उभा राहायला आणि हे बघ स्ट्रेट उभा राहा रे. नको नको ती ऍक्टिंग नकोच नकोच. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. पिठलं भाकर तुम्ही लोकांनी बघितलं असेल. सुयशने सांगितलं असेल तुम्हाला लोकांना. कसं होतं? एकदम झकास, पोट फुल आहे. आता भाई थोडं विश्रांतीची गरज आहे मला. भाई या लोकांना तर भात दुसरी भाजी काय काय हाणलंय ना भाई. 3 भाकरी पिठलं. मी 4 भाकऱ्या खाल्ल्या. धुमाकूळ. आता आपला गाईड आला आपल्यासोबत आहे बघा. गाईड हा आता आपल्याला बाहेरपर्यंत सोडणार. काकांच्या सोबत आहे. काकांना मदत करतो का आम्हाला. अभिषेक हल्दणकर प्लीज जरा मागे वळून बघता का. अभिषेक हल्दणकर मला जरा ते रोपवेचं सांगा ना तुमचं काहीतरी. तुमचं मला फेसचं हे घ्यायचं. 325 रुपये आहे रोपवे हां अपडाऊनचा सिंगल वेचा. बरोबर. तुम्ही जाणार होता तर त्याचा काय हिशोब काय ते सांगा ना मला. जरा शेड्यूल मध्ये चेंजेस झाले वेदरचे. वेदरमुळे का. ओके. सौरभ तुझा काय प्रॉब्लेम आहे. रोपवेचा काय सीन आहे. हा? अरे महाराजांकडे आलोय तुम्ही. कसले तुम्ही मावळे तुमच्या. अरे कुठे गेला. आहे हा गिरगावच्या शोभायात्रेला जातोस. इकडे बघ ना जरा. आणि गड उतरायला तुला लाज वाटते का. रोपवेने जायचं तुला. गेले का रोपवे गेले काय. पचका झालं तुमचा रोपवेने गेले त्याच्यामुळे काय गेला नाही. पचका झाला त्याच्यामुळे गेला नाही. ती बात मान्य आहे. तिथे तुला चक्कर बिक्कर आली असती. तुझं काय झालं. रोपवे काय करायचं तुला. कॅमेरा हातात घेऊन काय स्वतःला रोपवे काय करायचंय. काय भेटेल तर निघू आम्ही. भेटल ना. आता पट्टा काढा आणि त्या रशीवरून लटकून जावा तुम्ही. काय करू. चल रे आम्ही पट्टा काढ. आम्ही पट्टा काढ. पट्टाच नाही पट्टा नाही घातला आम्ही नाही. कडदोडा घे त्याचा. मस्त असे व्ह्यूज आहेत. आम्ही एकदम असं टोकाला जाणार आहे. डोंट वरी रेलिंग्स वगैरे लावलेले आहे. सेफ्टी आहे तिथे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हा टकमक टोक पॉइंट आहे. तिथे ह्या बॉटल्स येतात. म्हणजे थोडं कसं आपण काय करतोय. आपण आपला जे इतिहास कसा जपला पाहिजे हे थोडं शिकलं पाहिजे. नाहीतर हे असं करून आपण इतिहास सगळ्या कचऱ्यामध्ये मिळवतो. बरोबर बोलतोय. सो होईल तेवढं प्लास्टिक्स वगैरे जे तुम्ही घेऊन येताय वापरताय आपापल्या बॅगेत टाका आणि आपल्या हॉटेलला घरी घेऊन जा. इकडे टाकू नका. ठीक आहे. गंमत आता अशी झाली आहे. आम्हा लोकांना रोपवे पण भेटलाय जायला. एकाची जिरवली आम्ही आता. कॅशचा लफडा. कॅशच नव्हता आमच्याकडे. जीपे चालतच नव्हता. फायनली शेवटी संकेतचा नेटवर्क होता थोडा मारून टाकला. किती झाले रे. 1125 झाले आमचं रोपवेचं. आता रोपवेची राईड आपण करणार आहेत. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स. रोपवेचा रस्ता ढिंचिक. सो बेसिकली आम्हा लोकांना असं माहिती पडलेलं 50 रुपये. पण मला आधीच माहीत होतं हे 50 रुपयाचं जे रोपवेचं जे आहे ते अजून झालेलं नाही आहे. हे बघा. डिंग 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 डिंग. आई अभि कोण बोलत होतं. अख्खे सगळं फिरलो आम्ही. आता जळणारे जरा जळत असतील. मी तर इथे बसणार. इथे कोपरा बॅलन्स.
बॅलन्स ठेवायचा इथे, म्हणून हा ह्या कोपऱ्याला बसलाय आणि हे कोपऱ्याला बसलाय. अरे भाई काय काय नस्टर लागली काय माहिती, ह्याचा फुल मेमरी फुल आहे या नालायक लोकांमुळे झालाय. Storms on the roof, secrets whispered, bulletproof. We build worlds out of steel. Now they're ruins of something we feel. It's so nice to get away, if just for a moment, if just for a day. We can drive past the signs, over the borders of our mind. 'Cause today's a beautiful day. Why would anyone take that away? Can we stay? Let's just stay. It's a beautiful, wonderful day. We rode our bikes down broken streets. We chased the sun, chased the sun. The day was great. अरे अरे थांबा, कुठे चाललात? लाईक नाही करणार, व्हिडिओ चांगली वाटली तर कमेंट नाही करणार, सबस्क्राईब पण करा. आणि हो, रोपवेने उतरल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या, कॅमेराच्या बॅटऱ्या आणि आमच्या सगळ्यांच्या बॅटऱ्या ढूस झालेल्या, म्हणून आम्ही हॉटेलवर गेलो, आंघोळ केली, जेवलो, झोपलो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमची रायगड टू मुंबईची राईड कंटिन्यू केली. जर तुम्हा लोकांना ती राईड बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू